अध्यक्ष महाराज, खेड्यातील उपलब्ध साधनांचा पुरेपूर उपयोग करून जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढेल व ग्रामीण भागातील व्यक्तींना वर्षभर रोजगार मिळून त्यांचे जीवन समृद्ध होईल, तेव्हा शहराकडे येणारा लोकांचा लोंढा मंदावेल व शहरातील पाणी, वीज पुरवठा, रस्ते व वाहतूक यांची वाढणारी भयानक समस्या सुटू शकेल. हे निर्विवाद सत्य आहे. परंतु हे कार्य एवढे अवाढव्य आहे की शासकीय पातळीवरील प्रयत्न या कार्यास अपुरेच पडत आहेत. या कार्याकरता सर्व स्तरांवर सेवाभावी संस्थांकडून व ग्रामीण जनतेकडून तसेच व्यापारी कंपन्या, औद्योगिक समूह यांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. उद्योग समूह व व्यापारी कंपन्या यांच्या वतीने व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तरी व्यापारी मालाला व सुविधांना शहरात ज्या प्रमाणात मागणी आहे त्या दृष्टीने खेडेगावात नाही. याचे कारण खेड्यातील लोकांचे राहणीमान सुधारल्याशिवाय त्यांच्या गरजा वाढणार नाहीतच. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लोकांना अजून भरपूर प्रमाणात रोजगार मिळत नाही. उपलब्ध असलेल्या साधनांचा उत्पादन क्षमता वाढविण्याकरता कशा प्रकारे उपयोग करावयाचा याचे तांत्रिक ज्ञान व त्याला लागणारा पैसा आज ग्रामीण भागात नाही. विशेषतः आदिवासी व भूमिहीन मजुरांची परिस्थिती फारच बिकट आहे. अजूनही कित्येक आदिवासींना पावसाळी झाडपाल्यावर दिवस काढावे लागतात. पिढ्यानपिढ्या सावकारी पाशात अडकलेल्या लोकांच्यात अजून स्वतः प्रयत्न करून आपला विकास साधण्याच्या बाबतीत मानसिक वैफल्य आहे. त्यांच्यात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला पाहिजे. या सर्वांचा विचार करून काही औद्योगिक कंपन्यांनी ग्रामीण भागात यापूर्वीच कार्य सुरू केले आहे. दुसरे म्हणजे भारताची आर्थिक परिस्थिती ही सर्वस्वी कृषी व त्या अनुषंगिक व्यवसायांवर अवलंबून आहे. उद्योगधंद्यांना सुद्धा कृषी विकासामुळेच वाव मिळू शकतो. उद्योगधंद्याला लागणारा कच्चा माल हा शेतीतील व ग्रामीण भागातून निर्माण होतो, तर उद्योगधंद्यातून उत्पादन होणारी यंत्रसामग्री, खते, जंतुनाशके शेतीला उपयुक्त असतात. यावरून ही गोष्ट लक्षात येते की उद्योग व कृषी हे व्यवसाय एकमेकाला पूरक व एकमेकांच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण विकासाचे, विशेषतः कृषी व त्या अनुषंगिक व्यवसायांच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन व त्याची उपयुक्तता ओळखून काही औद्योगिक समूहांनी दुग्धोत्पादन आदी विकास कार्यात तसेच कृषी व ग्रामीण उद्योगधंदे यांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू करण्याचे मनाशी योजले आहे.